मध्ये एका रट्ट्यात तुला परत चुली पैसेच पाहिजे. बडबड करू नको आता, स्वयंपाकाला. हा मग जा, चाल इंडलो पण अशी बाई नाही भेटली. काय कर महाराष्ट्र इंडलो सासरे बाबा अशी बाई नाही कुठं पाहिली. म्हणजे अरे काय पोर आहे का काय? मग काय गोबर दिसली काय? अरे जर वहिनी अहो दादा कुठे? तुमचे मला नाही माहिती कुठे जायले. अहो ते बिल आलं होतं एकत्रित मोटरचं नाही का? पैसे नाही दिले अजून. पैसे नाही दिले? नाही ना. अहो तुमचा भाऊ तर घेऊन गेला पैसे. बरं बघतो कुठे आहे तो. मला काय माहिती ते कधी घरात राहता का? माहित नाही तुम्हाला? नाही ना. तुम्हाला म्हणलं ते चांगलं दापा, तुम्ही काय ऐकती नाही. बरं बघ चला तिकडे जाऊन. बरं भेटलं तर लवकर द्या पाठवून. हा येऊ दे जाते माणसाला बेतच पाहते. चांगलं तर बिलाचे पैसे घेऊन गेलो तर मागून. मी ना द्यायलाच नव्हते पाहिजे, माझंच चुकलं. येऊ दे आता चांगलं बेत पाहते. म्हणजे बाई माणसा दाद्या माणसासारखे बारे मी द्यायचे, आई तर पोसायचं बी मी. म्हणजे काय लग्न करून मी काय याचा काय ठेका घेतला काही कळा ना मला. त्याचा नावर आहे का? हा माय बायको मला तेच कळत नाही. लग्न कोणी कोणाशी केलंय? सगळंच मला करायचं होतं का? जग मारा लग्न केलं का नाही माझ्या बापाने याच्या संग. पुढे जाऊन तर पडला काय माहिती. आत्या भरला का तिकडचं? या आत्या बाई काही कामाची नाही. कधी येईन काय माहिती. बारे भरलं देवा काय आत्या पावडं नेऊन मला जावं लागणार आहे. घरी गेलतो, घराला कडी लावली. मग बायको वावरातच जायला असन, काल लसून लावेल पाणी भरा जायला असन त्याला. बायको पहिला मा बायको नाही बाबा, बायको टाळ्यावच नाही बायको. मला 10 रुपयाला पैसे ना, मला डोकं धरलंय. मेले बिले का मी एवढा जब करीत आले. दे पाय पटक्यान 10 रुपयाला पैसे. 10 रुपयाला पैसे देऊ? दे ना. कुठून देऊ? दे ना, तुझ्याकडे असतील ना. माग का तुमचा बाप ठेवून गेला का? तो कांद्याचे पैसे देतो ठेवायला. कांद्याचे पैसे? मग म्हणजे काम मी करायचं, बारे मी द्यायचे. मला 10 रुपयाला पैसे दे बाबा. मला डोकं धरले, रात्री पेले त्याच्यावर पेले डोकं धरले फार. मला पैसे द्यायचे का नाही? तो का तो कोणी ठेवले त्याला देते. कांद्याचे पैसे कुठे ठेवले मग? तू मी ठेवले ना, 4-5 जण ठेवले. पाहिजे का? बरं दे तू पैसे. दे ते मला डोक्याला ताण नको देऊ तू पैसे. पैसे आहे तुझ्याकडे घरी? माझ्याकडे पैसे काय? कांद्याचे पैसे कुठे गेले? उडावले मी पोरानं. पाहिजे का? तू पुढलाच बोलत बाबा दे बाबा पैसे. मग तेच म्हणते ना, तुम्ही ठेवले दिलेत माझ्याकडे. आता डोकं चारा ना बाबा. तू पैसे दिले मी ठेवायला लागत चालायसाठी, कळलं का? दे ना आता दे बाय पैसे. कुठून देऊ पैसे? गळ्यातला सोन्याचं होतं ते सुद्धा मोडून खाल्ले. एवढी सुद्धा लाज नाही ठेवली. हा मा बापाने कन्ना जाणं देईल भांडे ते सुद्धा विकून खाल्ले. सगळं इकून मला 10 रुपयाला पाहिजे. मा उमजाना झाले मला काय. तुम्ही नीट राहिले ना सर, मा बापाच्या घरी निघून जाईन मी. तू तो बापाच्या घरी जाय. मा कांद्याचे पैसे मला दे, तो बापाच्या घरी निघून जाय. काय तुला गरज नाही पैसे देऊ मला. तुला काय गरज नाही. घरदार विकायला काढलं ना, कुठून देऊ का तुम्हाला पैसे? त्यात दारूवाला चोडी उधार 2 लाख रुपये जाईल ते कांद्याचे. कुठून येतो मग? एवढे संपवले परपंचाला. काय आलं तो परपंचात 2 लाख रुपयाचं? नाही जे बाकी 4 जण ठेवले ना त्यांचा संसार केला. मग तू मला माहित आहे, मला सांगायचं लोक 10 रुपयाला गेले हो का? तो बायको अशी करतील, तो बायको तशी करतील. लोकांच्या बायका घेऊन जायचं मग तुम्ही. काय मला लोक मला तू 10 रुपयाला पैसे दे. कुठून देऊ? दे कुठून काही कर. मला सांगू नको 10 रुपयाला पैसे मला. नाही माझं काय नाही म्हणजे? जा तिकडे भिका मागायच्या लोकांकडे. भिका माग म्हणजे? अय बायको मी तुला ठेवायला दिले ते मागतोय. नाही माझ्याकडे पैसे. आप केलं तर काय माहिती ध्यान भेटलं मला. बाई दे ना. तो काम करू लागतो काय शेतातलं आपलं? मा काम हे काय? नाही हे काय माझ्यासाठी सोडून जायला होते का? आता मी शेवटचे आजचे 10 रुपये तर उद्यापासून 10 रुपये नाही. मला आजचे दिवस 3 वर्षापासून ऐकत नाही नाही. आजचा शेवटचा दिवस. आतापासून मी 10 रुपये येणार नाही तुम्हाला. आता आज काही कर पैसे दे मला. मला बाकीचं माहिती राहू का? तू गाड नको राहू. मी तो पैसे दिले ते ठेवायला मला मावली ती. मला जास्त लागत 100 रुपये लागत. कुठून देऊ? दे तो काय मला माहिती दे. पाकिट असतील पाय. मी काय संग घेऊन येते काय? पाकिटामध्ये द्यावर तो पाकिटामध्ये. मी बायको अशी भेटली ना, आईला नसते तेव्हा केली. डोक्याला ताण झाला. नसते तेव्हा केली. अहो मी नसतं लग्न केलं ते परवडलं असं मला असं निघाल म्हणून. तुझ्यापेक्षा बारी बारी पुरी मला भेटत होत्या. मग करायचं ना काय करायच्या तेव्हा तो मामा आला म्हणा लय बारी पोर आहे. काय लय बारी पोर आले. आम्ही तुमची उमराजी जावली. तुला एवढं सांभाळलं, एवढं केलं. 100 रुपयाची किंमत करते मावली. 100 रुपये मावली. मी जाते मा बापाकडे घ्या त्या जेवढ्या पाहिलं होतं ना तेवढ्या घ्या बोलून. परत येऊ नको मग गेली. येऊ नका तुम्हाला. जर आले ना असे जाते का असे तिथे येऊन टापकते. जर आले ना मी ना खाणीन मग बापा देखत. हा तू एवढी चाली वर तोंड करतो गेली तर परत येऊ नको. मी तर येणारच नाही. पाय धरायला हो नाही. तो पायदार येणार नाही. दुसरी करून आणीन मी. दुसरी ना मी पाहते. मी तर 3-3 करीन. मग तू
4 कर 5 कर तो पेक्षा बारी करीन तुमच्या रेशो करीन मग. हा कर मारी शिव कर मी त्यापेक्षा बारी करीन तुम्ही फक्त या हात पाय हा धरा, मग तू काय मला सांगते कमी समजली का ए अजून दम आहे मात मग. मी दुसरी करीन हाय ने अंगामध्ये मास्क ए, दुसरी करी म्हणे मी दुसरी मी करीन भेटते त्यापेक्षा भाग्य, बारी दुसरी कोण नाही लय भेटणार. दम आहे मात अजून मी काय म्हातारा नाही झालो इथं दाखवा ना दुसरी तुमचं. करीन ए. इथं दाखवा ना ए काम धंदे नाही करायचे मला 10 रुपयाला पैसे दे मावली 2 लाख रुपये फुकटचं झाले खाता खाता दिवस चालले ना हा खाता खाता 2 लाख रुपये दिले त्या डोकं ठेवायला फुकटचं कांद्याची म्हटलं मी मेंटल तुला कुठं जायचं तिकडं जाय काय करायचं ते कर मला सांगू नको मला पैसे दे 10 रुपयाला मी तुला रिकामी काय नाही पैसे करायचं कर. द्यायला. मी चालले मा बापाच्या घरी चाली का बापाच्या घरी आणि तू एवढी चाली ना नाक फुगून तर परत येऊ नको मग आता दम आहे मी दुसरी बायको करीन आडलं नाही मा परत हा. खेटर परत यायला मी दुसरी बायको करीन मी काय सोपा नाही आईला आता गणगण झाली बा आता कोणाक पैसे मागू रे अरे बाई शेवटचे 100 पैसे देऊन जाय 500 रुपये गेली बाई निघून आता ही काची 50 रुपये देते चला आपलं घर रिपेअर करायचंय आता दुसरं काम गंज पडलंय पण आता काय काय करावा दादा का ग बाई का आली या इकडं हा? मला एखादी जायची बाटली द्या आणून आता म्हणजे दादा झालं म्हणजे एवढं सोन्यासारखं लग्न केलं तुझं काय झालं काय मला सांग तर मला मुर्दा पैसे मागवतो माझ्याकडे त्याने मला हानमार केली माहितीये का का बरं मग बारे मी देते वावरात काम मी करते हा. आणि वर तुम्हालाच पैसे मागवतो 10 रुपयाला तू तर दारू पित नव्हता आणि पेतो तो लपवलं आपल्यापासून जगच लपवलं काच काय जगत ते खोटं वत बरं येऊ दे त्याला वरून मला म्हणतो मी दुसरी करून आणतो म्हणे आम्ही नव्हतो तुमचा उमराचे झाला तुझा मामा आला होता म्हणे असं का हम्म म्हणजे वरून बोलायला लागला मला म्हणे जाय म्हणे तू 3-4 ठिकाणी लपडा असं आज बी म्हणलं बरं त्याला येऊ दे मी त्याला म्हणले मी येणारच नाही म्हटलं आता म्हणतो काय येऊ नको म्हणे मी बी नाही येणार म्हणे तुला घ्यायला त्याला येऊ दे तर खरं आता त्याला असं फराळाचं देतो ह्या काठीनं मग तोय म्हणला पाहिजे का आपण बायकोला मारहाण करून हुसकून दिलं मला तर वाटलं होतं मी तुमच्यापर्यंत येणार नाही म्हटलं आपली एवढी गरिबी आहे राहील म्हटलं तिथं पण काच काय त्याने एवढं सळुका पळू केलं बस आता नाही नाही आले तेच बरी झाली बरं का आम्हाला पोटात नाही जड झाली आता काय थाटात जडवणार आहे तुम्ही काय करत होते मी आता हे रिपेअर करून घ्यायचं बा पाण्या पावसाचे दिवस आले म्हणजे मग आपल्याला तुम्ही काय खाल्लं का आता खायला कोण देतोय मला मी उपाशी जेल चाला मी काहीतरी करीते चल. ऐक आणि तो आला ना मला पाठवू नका त्याच्या संग बर का तू काळजीच करू नको हा. बायको ना लई नाकवर करून आली इकडं त्या बापाच्या घरी तर तिला दाखवतोस हो बायको कोण आहे बायको होय. कोण आलं बाहेर हो सासरे बा अशी पोर मागायला घातली का लाज वाटते का थोडीफार काय लाज वाटते का हा या कोटरी आम्हाला दाखवायला ओय, क्वाटरी म्हणजे देण ठेवून जा जावाय कोण हात उघड राहिलाय ये अरे अरे तुला बोलतो अरे तुला म्हणजे पाहिलं ना दादा तुला सांभाळून घेतलंय सगळं सांभाळून घेतलं मग आम्ही काय केलं आम्ही तुमची पोर सांभाळे तुमच्या पोरला थोडं बोलला का पोर चालत इकडं मग जावय मी तुमचा जावई हाय मलाही माहिती आहे ना मग आता नाही राहायला जावाई आता खापरात मुतायचं आणि मग तोंड पाहायचं आणि मग बायकोला शोधायचं आता ते जाऊ द्या बाकीचं हाय क्वार्टर आणली आता तुम्ही आणली आपल्याला मटण बिटन आणा एखादा किलो काय बापाची पेंड आहे काय इकडे बापाची पेटक मग एवढ्या दे दिवसातून मी थोडी आलोय एकदम मी सासरवाडीला, बापाची जावाई पेटक म्हणजे जावाईन ठेवाय पाहणार नाही मी आता एवढ्या दिवसातून सासरवाडीला आलोय मटण बिटन आणा मस्त मला तर उपकार केला येऊन आता उपकार पाहतो केला रा- म्हणजे आणि ए तुम्ही बा म्हणले तुमच्या नाही, पोरला तुम्ही थोडंफार म्हणले बोल येणार नाही. कोण हा? कोण कशाला आले तोंड घेऊन माग मग करायच्या ना मजा आल्या त्या पाहिलं त्या तिकडे बायको करायची होती ना वाजायला का डोक्यामध्ये आम्हाला चुकलं तुमचं आहे तुम्ही हा? तुमच्या पुला वळण नाही लावलं चांगलं त्याला आम्ही काय असं करू? का मग म्हणजे आमची पोर व्यवस्थित राहती बारे देती शेतातलं काम करती घरातलं करती अजून कोणतं वळण चोऱ्या करायचं लावायचं होतं बरं का? काय म्हणजे मी तिच्या फक्त 100 रुपये मागितले होते तुमचा बाप ठेवायला दिला होता? काय तिच्या कांद्याचे पैसे आहे की मी तिच्या दिले होते ठेवायला आहे का नको काय? तू जरी होती ना, बायका येत होत्या ना निंदायला, त्यांचे पैसे नाही दिले का? काय मग 2 लाख रुपये दिले का त्या बायांची निघायची हा? त्यांना काय 30,000 रुपये रोज होता का तुम्हाला रोजचे लागत आहेत, त्याचं काय? रोजचे म्हणजे किती लागत मी तुला किती पहिले लागत? त्या दिवसाला मागं तुमचा 5,000 रुपये 3,000 मागितले ना. खर्च आहे नुसता. त्या मागं 5,000 रुपये नेले ना आता माहिती 200-300 रुपये वर्तवण करून म्हणते अजून. लाडात यायचं नाही हा. आणि जरा पावर न बोलायचं नाही वॉट करू नका जावय तुमचा आलं तसं जावय वॉट करू नका अशी मला माहिती बोटं आहे. आमच्या काय आम्ही बोट आमच्या हात खाली हा मी सांगतो ना चुटक्या बिटक्या वाजू नका आम्ही जावय चुटकी तुमची वाजून जावय आहे मग हा
पण ह्या असे लाड चालणार नाही. नाही, जास्त धमकी अय द्यायची तू नाही. बोट कोणा करू राहिली बोट भेट नको करू माक आले ते कशाला? बोट खाली कर आज बी आले कशाला? तुम्ही तर लय आले का- मार्गाने बोलत आहे, मी येणार नाही, मी दुसरं करतो. मग आता काय झालं? ते पैसे दे मावले मावले मग म्हणजे तुम्ही काय काय करीत तुमच्या जातीकडे वरतोंड करीत हो? हो सासरे भाऊ या अशा पुरी का तुमच्या अशा तुम्ही तर म्हणजे लग्नातले सांगितलं होतं की हा, म्हणलं लय पण एकच वळणदार पोर आहे. पुरी एकच आहे, लय आम्हाला संपूर्ण खंडीभर नाही. लय एकच केलंय आहे, मग एकच तुम्ही. एकच आहे, एकच खंडीभर नाहीये, काम एकच केलंय आहे. म्हणून त्याला एकचे डबल दिसत असं दादा असं म्हणून पण ते जाऊ द्या आता माझ्या जेव्हा पाण्याची सोय बी करा मटण बिटण आणा मला खायला इड इड काही कुत्रे मारते नाही. आम्ही रस्त्यानं पडेल पाच आणि घेऊन तुम्ही यायचं. जावायची किंमत करू राहिली का तुम्ही आहे का म्हणा? जावायला लाज तरी आहे का थोडी? एक क्वाटरी खिशामध्ये दिसत्या जावायच्या. हा, राहू द्या आवरात हा? राहू द्या तुम्ही आता मटणा पाण्याची सोय करा काहीतरी आमच्याकडे मग सोय आता इकडं झोपून मग आम्ही दोघं सकाळी जाऊ घरी कोणाला यायचंय? हा कोणाला यायचंय बघ आता तुम्ही जरा- तुम्हीला पाठवणार आहे की नाही मी नाही नाही, मी येणार. शेवटची चरायला मी आलोय येणार नाही. तुला मी यावं स्वतः लागन सांगते, मी येणार नाही. तुला जा यावं करा. लागन करा ना, त्या 3-4 जणी होत्या त्या करा आणि मी बी आता मी चांगला ना माझ्यासाठी चांगला पोरगा बघावं. बरं, बरं. हा चांगला पोरगा बा मी सही दिल्याशिवाय तुला फारकत होऊ शकत नाही मी सही देणार नाही स्वतः काडी मोड करते. हा तू गाडी मोड कशी करते मी पाहतो आले रे साहेब, एवढा हा बेवड्या सो बेवडा का मी बेवडाचे मग काही गल्ली-गल्लीने हिंडताना रस्त्याने पडता. कोणी आणून घालतं घरी? ही अहो, सवय सासरे का? भाऊ ऐका काय गरज आहे सासरे नाही, नाही. बाबा, हो दाराची सासरे पडदा भाऊ आहे. आम्ही आईच्या नाही, फक्त म्हणलो का पैसे दे मला लागत आहे थोडे कामानिमित्त लागत आहे दारूला नाही म्हणलो थोडे कामानिमित्त लागत आहे तन तन करायला लागली बाई म्हणा गच्ची तरी सुट्टी मावली हे गच्ची. शेतामध्ये बरं भडकावून नाही दिल्या तिने भडकावली असतात दोन चार. हा बडकावले असते ना हा. आम्हाला हात नाही तिना बडकावले असतात नाही नाही निश्चित गच्ची धरली हा. पण तिने काही निमे दात सुद्धा पाडले असते. बरं तुम्ही एवढी काय मरू हिंमत द्या, आहे तिच्यात. आजची सोय बी करा आम्ही दोघं उद्या सकाळी जातो परत कोण दोघं? हिला पाठवा आता एकदा आता पाठवणार नाही. अय तुला यावं लागत मी कळतं नाही का येणार. हा येणार नाही तिकडे तुला यावं दुसरी लागल दुसरी करणार होता ना. कोण हा अजून 2 करायच्या तिकडेच. ना भेटणार रस्ता पडेल जा. हा चालू पडायचं तर बुवा. आता चालू नाही. पडायचं मुक्कामाचा विषयच घ्यायचा नाही. सासरे भाऊ तुम्ही लय वरचढ नका करू कोण तुम्ही लय वरचढ बोलता बघ सासरे भाऊ ते जाऊ द्या. तुम्हाला गाडी कोणची भेटली पण? गाडी आमची कोणची भेटू दे बरोबर आहे, आपशोभनी माणूस आले नाही ते पडलं लगेच. तुमचं मला- काय तुम्हाला पैसेच लागत आहे ना? हा काय 90 पाहिजे ना? हा तुम्हाला पुरी क्वार्टर देते. हा एवढं घर नीट करून अय घर नीट करून द्यायला मी काय ये का मग एवढं तर कळत ना, हा. पैसे पाहिजे असं ना तर घर नीट करून द्या, मग पाहतो आम्ही हो तुम्हाला सासरे भाऊ हे काय बरोबर आहे की काय नाही? बरोबर सासवडला आहे, काय हा. आमची किंमत बिमत आहे का नाही काही आता मी सगळी तुमच्यासोबत किंमत केली नाही ना. घरी. तू घरी चाल आता मग हो सासरे भाऊ तुम्ही मार्केट मध्ये जा मटण घेऊन या अय तू इकडे मला चटई बिटा तर झोपायला आणि तू हो सासरे भाईला मटण म्हणून तुमच्या लावा बापाने आम्हाला म्या काय बाई बोलावं चुकून लावलंय? यातनी चपटी आणलंय होय याला नको हात लाव ओय तुला कळतंय का अमृत आहे ते अमृत आहे? तू चालली याला हात लावायला तुला कळतं का अगं तुझ्यापेक्षा जास्त किमतीचीच आहे ही मला मग तिच्याशीच लग्न करायचं. कोणाशी लग्न कोणाशी करायचं ओय सासरे बा तुमची पोर आता पा कशी आयुष्य वागती वाटोळं करून सोडलं. सासरे बा तुमच्या देखत पाहिलं कशी करते आम्ही दारू पेत नाही, आम्ही तंबाखू खात नाही, आम्ही गुटखा खात नाही, आम्ही एवढे सभ्य लग्नाच्या आधी. आता सभे मग आता ये पेले माणूस काय येवत आहे का लगेच काय नालायक होतंय? झालो का आम्ही ये पेले मग नालायक नाही तर काय नालायकाचे पोटचे झाले का? आता आका महाराष्ट्र पेतो मग आका महाराष्ट्र नालायक झाला का मग तो काय नाही, चावायचं तुमच्यासारखा सासरे बेवडा बा? झाला. काय, लोकांच्या गल्लोगल्ली जाऊ दे आता हो सासरे बा तुम्ही जा हा. 1 किलो मटण घेऊन या अय तू चूल बिल पेटव जा ना, चटई बिटा तुमची हात मला नोकर नाही, मी ओय, नोकर नोकर नाही करायला. म्हणजे? निघा तिकडं. उभं मला मस्त बुंबिल बिंबिल भात चाकण्याला चाल काय? उभं तरी बुंबिल राहत बिंबिल भात ना, नाही, सासरे बा. हा? काय बोलू? ए, काय नको ए, नको 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 बाज म्हणजे? नको. हा? तो- तुमची काय मूल करीन तो का? आपाच्या घरी बोंबिल तरी आहे का नाही मामा, तुमच्या घरी आहे ना, जा ना का? अय म्हाताऱ्या ते अहो, सासरे तुमचं बा आमच्याशी काय आणा होत नाही, बोंबील आम्हाला बिंबील. दोन तिकडे लक्षात तिकडे बोंबील तिकडे खायला जायचे बर का नाही. इकडे यायचं नाही आमच्या घरी, निघा. जायचं नाही. अजिबात घरात घुसायचं नाही. परत जर घरात घुसलं ना, लक्ष ओ मामा हं, मी पुरीला घेतल्याशिवाय जाणार नाही मामा तुम्ही इकडे या काय काय मी पुरीला घेतल्याशिवाय जाणार नाही इकडे बसून राहील मी पोरीला पाठवणार नाही आता. मी तिला घेतल्याशिवाय जाणार नाही बरं काय म्हणणं आहे? इकडे या हा. घरात गेली ना हं. मधी का घरात गेले. झालं ते झालं आता मी होतो 90च्या नशेत हा. नशेमध्ये मी गेलो बोलून बोलायला लागत नव्हतं मी गेलो बोलून आता जाऊ द्या मागून चुकी झाली तर 90 आणली मी मला आणली हा तुम्हाला आणली 50-50 करू हं. तुम्ही जा मार्केटमध्ये मटण बिटण घेऊन या तुम्ही पुरीची थोडी समजूत घाला का जाऊ दे बाई तू होतच राहते परपंच संसार म्हणलं हो, चुका होतच राहते पाठवलं पुन्हा तुम्ही नाही, तसंच नाही, करणार. नाही, 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 एकदा चुकी झाली म्हणजे परत नाही होत मामा तुम्ही आता तिला समजूत घाला का जाय म्हणावा हा? तुम्ही खरं बोलायचं का? खरं तुम्हाला माहिती आहे ना आता 10 रुपयाला असला माणूस काय काय बोलून जाईल कळत नाही 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 आता मी पोरीला समजून सांगल हा आणि मी ना आता तुम्ही घरात जा हं. म्हणायचं बाई हा काय ते बेवडीशी गप्पा मारू राहिले, या ना इकडं.
काय नाही काय नाही. द्या काढून त्याला, द्या उचकून. घरात जाऊन सांगा का म्हणा जाऊ दे बाई. अजून गेला नाही का बेवडे? अय मी तुला घेतल्याशिवाय जाणार नाही. जायचं ना मी निघायचं. तुला घेतल्याशिवाय जाणार नाही इडून. काय मला सासरे बुवा म्हणजे काय? मला घेतलं काय जाणार जावायची म्हणजे? काय किंमत किंमत आहे की नाही सासरोडला? मा बाप काय नाही बोलणार, बरोबर की नाही दादा? मग हा, तुम्ही उठायचं आणि लागायचं रस्त्याला. कोण मी तुला घेतल्याशिवाय जाऊ शकत मला नाही यायचं सासरे नाही. बुवा. हं? काही जावायची काय किंमत आहे का काय रीत आहे आहे का नाही? गंज मोठी किंमत आहे, पण जावाय जर तिकडे गेल्यावर नका नाचणं. नाही 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 नाही, तुम्हाला तुम्हाला सांगितलं ना आता काय ते. काय सांगितलं तुम्ही आता- मला सांगा जरासं. नाही नाही तुम्ही ना ए, तू जाय ना मला बोंबील बिंबील पाजून आण. चाल तुमचा बाप घेऊन गेला का इथं? ए पुरी हा. बोंबील बाज. हो मामा पा बरं तुमच्या देखत मला किती वेळात मारली मुसकडात. मग त्यानं काय होतंय? काय होतं म्हणजे आणि काय तिला- मी जावंय तुमचा तिला काय का का नाही? तिला काठीनं हाणलं तवा. जाऊ द्या आता तुम्ही आता. कसं काय जाऊ द्या? हा म्हणजे तुमचं अंग चांबड्याचं ना, आम्हाला काही अंग ए नाही का? पुरी ए ए चल हा? घरात चल, मी तुला काय सांगतो. काय सांगत आहे? चाल. इथं सांगा काय सांगायचं. चाल घरात. म्हाताऱ्या माणसाला जावई आला तर. काय बोला? आता आहे ना हा, लेकीचं कसं आहे, कसं आहे? एक मेली ऐकावा नाही तर नानली ऐकावा. मग तुमचं काय म्हणा, मरून जाऊ का मी? नको मग? पाहुणे, नांदायला जाऊ का मी? आजच्या दिवस आहे ना म्हणजे आजच्या दिवस मी त्याच्या संग जाऊ? राहाय आज. मी काय म्हणतो पोरी, आजच्या दिवस राहू द्या, ते पाहुणे काही जाणार नाही गेले बर का. ते तर आहेच. मग उद्या सकाळी देऊ का काढून, पण आजच्या दिवस मी काय ते बोंबलन मटण करीत बसल रिकामी नाही. त्याला म्हणा भेटेल ते काय पिठलं भाकर निघ म्हणा इथून. मी जाणारच नाही त्याच्या संग. अरे बाबा, पण ते कधी नव्हती येले ना. कधी नव्हत बाहेर जा. मा बापाला काय पितावलं? तो आपल्याला काय पितवेल नाही म्या. मा बाप तुम्ही कसं काय आ- म्हणतो आजच्या दिवस राहून उद्या जाय? मग त्याला जावायची किंमत आहे तो आणि नाही तू तुला नवरीची किंमत नाही. त्याला मग? बापाला मग त्याला जावायची किंमत त्याला माहित जावं काय तुला आहे ना नाही काय किती तुला नाही उघडं नवऱ्याची ते. किंमत. तुम्ही पा तुम्ही मला आ- काय अरे सांगू? तुऱ्यावर अरे काय तुम्हाला सांगा आवडला सासरे होता बा. तुम्हाला आवडला तवा लय चांगला म्हणे पोरगा, घरी लय शेती बाडी सासरे आहे, बाबा घेवारी पा करून. कसं बोलती. तुम्ही ग बसा तोंडाला असं कुलूप लावा बरं 2 मिनिटं. मी आल्यापासून तुम्हाला आवजाव घालून बोलतोय. तुमची पोर पण मला कशी तोंडाला आणते. कुलूप लावा ए पुरी तुम्ही का बसा मी तुम्हाला अरे तुरे केलं का आतापर्यंत पा तुमची पोर नवऱ्याला अरे तुरे करते. बांगड्या भरते का माझ्या? हा बांगड्या बनतो का. मग मी वावरातलं काम करीते, घरचं करते, बाहेरचं इकडं पण वर. येणीच दारू दारू प्यायलाच आहे का? मग त्याचे ना मग पैसे मागता ना ते लोकांच्या वारंवार हिंडत दारू पियत. तवा नाही ए, लागत. 10 रुपयाला म्हणजे मी काही हे नाही केलं काही का चोऱ्या माऱ्या नाही केल्या. काही. तो आपाच्या घरून आणून नाही तो मला दारू पाहिजे. अहो, मामा बापाची पेलो मी. तू काय एवढी तुमच्या बापाची बोलत बी आहे का पेलं 10 ना, रुपयाला कष्टाची पेली? पेते तुम्ही. मी काय हा, करते कष्टाची तेवढी पेली. उगाच कळलं का? काष्टाची बेले बरं माझं ऐक, ओ सासरे बा तुम्ही नीट समजून सांगा बा. बडबड केल्यापेक्षा आहे ना आता दिवस गेलेला आहे. हं? मग तुमचं काय म्हणणं आहे? आजच्या दिवस राहू दे, सकाळी काढून मी देतो. जाते त्या मावशीच घर राहायला, तुम्ही दोघं राहण करून खा. तुम्हाला तुमच्या जायचा फुल करू राहिला. बापा तसा जाऊ तसा तुमचा. नको बाबा, तू आता घरात त्याशिवाय कोण करणार आहे इथं? मी तुमचं करीन तसं नाही करणार. मला लय- ओ लय- सासरे मला लय बा तोरात बोलत आहे. उठा, उठा. तुम्हाला आज आहे का नाही काय जावायची काही येईल. काय बोलत ते मला निघत जाय जाता सारख्या 3-4 करून आणतं मग जा ना करा ना. बाजारात भेटत का? आहे, थोड्या सासरे बा बायका मार्केटला भेटत उद्या आम्ही तिकडून येताना मी म्हणलो का तू जाय तब्याच करून पण माझ जीव यायच्या मी इकडे आलोय पण केलं आता काय नाही. म्हणे आता काय म्हणे करू तर म्हणे थांब. तिला मी म्हणलो मी कोण म्हणतो नाही म्हणलो मी म्हणलो पण आज पण माझा चावनाट जीव आहे तिच्यावर मी चावनाट गेलो पणा- रागाच्या भरात बोलून. चावनाटपणा हा. सोडून द्यायचंय. म्हणजे राग फक्त तुम्हालाच होता, आम्हाला कुठं मन आहे का नाही? देवाने आम्हाला जाऊ दे दाखवायचं आता म्हणून बा, झालं ते झालं काय झालं विसरून त्याला? जा मला सगळं. यायचं नाही, मला काडी मोड पाहिजे. कोणाला एवढं बोललो नको बोलू काडी मोड पाहिजे म्हणजे बोलल मी. का काय मी थोडं काय चुकलं म्हणतो लय काडी मोड माझ्या लागत का बापाच्या घरी मी बोलल. बापाच्या घरी म्हणजे मा सासऱ्याचं घर आहे तो माझ्या बापाच नाही बापाच्या घरी. मा सासऱ्याचं घर माझ्या आहे बापाच्या घरी. मा सासरा मी लागतोय. बोलल. ओ सासरे बाबा हे कवर चालणार बाबा. जवळ तुम्ही जिवंत आहेत तवर तुम्ही दिला ना असं नाही की ना पण माझ्या गळ्यात मारला ना घ्या आता. काय नाही, त्याला नीट करू आपण. कसं नीट करू? त्यांनी ठाकून ठुकून मी नीट होत नाही, हाणून मार बी नीट होत नाही. आता कोणाकडे देऊ त्याला हाणून मारायला? काल मीच नीट करील त्याला. तुम्हाला एवढी भेटते म्हणजे झालं. तुम्ही बसून तुम्ही थोडं- वाद घालू नका तुम्ही मस्त काहीतरी तुम्ही- ओय, तुला मागा धरून बोंबील बाजा लावली तू उठा मध्ये बोल बाजा. एका रट्ट्यात तुला परत चुली पशीच ए पुरी अरे काय बोलले? मरण. काय बोलले? मरण सासरे बाबा काय हे बोलले? काय आहे का नाही काय संस्कार केले की नाही नवरी हात उघडी तुमचा सोड माझ्या हात उचला, मग मी काय पूजा करीन काय? पूजा करीन का तुला सांग काय तू मा बायकून माव हात उघडी ती हा. मी तुला नवरा आहे आता नवरी हात जमान्यातली उघडी बायको का आहे मी, कळलं का? हा चालेल सांगायला. मी काय म्हणतो, काय म्हणत्या? बडबड करू नको मग आता. काय करू? स्वयंपाकाला लाग. डोकं दुखतंय माझं. हा मग जा चाल चाल तुम्ही दोघं करा आणि मला बी खाऊ घाला. ओ सासरे बाबा तुम्ही बाजारात जा मार्केट मध्ये 1 किलो तुम्ही मटण काय घेऊन या होय तू इकडे चटे हातर बोंबील बाज मा करता 10 रुपयाला भाजा नाही तर उपाशी हा मारा. उपाशी मा ओ सासरे बाबा तुम्ही जा
मी मार्केटला जाऊ मार्केटला जा आणि 1 किलो मटण घेऊन या मी रिकामी काय नाही. तुमच्याकडे काय रीतभात आहे का नाही सासऱ्याची काच हेल्याचं काय? आणू का येलं नाही हा? बोकड्या आणा येलं बिलं तुम्ही काय नका आणू बोकड्याचं मटण 1 किलो आणि तू तर बुंबेल बाज मध्ये तुम्ही काय ते अशी ना तर ते आले का आता काय? ते अशी ना अशी आलो म्हणजे एवढे दिवसात येत नाही कधी आज आलोय मा चांगला मी ना पाहुणचार करा लागायला रस्त्याला आले त्या पावलं निघा हो हम्म. सासरे बुवा हा हम्म. पाहुणचार आहे का आज जावायचा काचा पाहुणचार अहो पाहुणचार करायचं लायकीचं सुद्धा नाही तुम्ही पाहिलं गेलं तर. आईला आता कळलं? झाली वर्म चुकल्यावर असा फेरा पडत असतो आपण चुकू नये काय बा बाई भेटली बोल त्यांची मी लई भेटले लोक पण म्हणून अशी बाई भाग्य नाही मला. भेटली दुसरे असे ना का तुम्हाला आईला सोडून काय सोडून करत नाही जाते. अहो, आता आका उठायचं. महाराष्ट्र इंडलो सासरे बुवा पण हम्म. अशी बाई नाही कुठं पाहिली म्हणून तर म्हणजे? म्हटलं, महाराष्ट्रात अरे एकच काय पीस पोर आहे. आहे का काय मग काय गोबर दिसली काय अरे ये जर हा? काय बुवा चालल बुवा पा कशी हाती मला पा हाय ए, का पुरी. काळजी नको नवरा नको आहे. ना नको ना काय मग ते बरं कसं बोलत मला जाऊ दे बोलू मी दे काय बोलली मी भावना नाही मी आता सांगून देते हा नको पण थांब थांब पाहुणा इकडे दाखवा ना नको. हाणणारे मी त्याला लई तुम्ही बी लई दाखवता बोबीला खायचंय ना हा उठा म्हणजे घरात चूल पेटवा चटे आतर तुमचा बाप नव्हता आला ओय! मला निघा. बापाचं बिपाच नाव घेऊ नको तुम्हाला राहायचं इथं चटे आतर म्हणजे तुमच्या अजून गुरमी गेलीच नाही का चटे अय गुरुमा गेलं नाही तू बायको मारली मी काही बोलून नाही नाही तू मी काय मा बायको आई नाही बायको बायको तुमच्या आईपेक्षा बी बेकार आहे मग हा, मी एक- कळलं अय, ना? हिला लावा तुम्ही लोटी आता नाही लावा. नाही आता तर अरे, घरातच जाऊन आजच्या द्यायचं. दिवस आजच्या नाही दिवसात राहून द्यायचं मी जाईन सासरे बुवा अंधारात कुठं जाईल अरे तुम्हालाच घरांनी किमती आहे का तुमच्याच घरांनी तुम्हाला पुरी. अशा पुरी बोला त्या तुमच्या आईला मारू दे, पस्तावा गेलं तर जाऊ दे गेलं ते हा. येईन आज ना उद्या हा. तू तिला समजूत घाल मस्त बोंबील बिंबील भाज घरात ये. काय सुंदरी आणली सुंदरी चला सुंदरी घेऊन आलो चला घरात चला येत नाही. ती काय कुठं जाणार काय नाही रे बुवा? आईला रावणाच्या बाता करते आणि घराला पत्रे डोक्याला पत्रे लागू सुटले बुवा मग आता गरीबाच घर काय आहे रावण